सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डीजीके सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र सेट एक्झाम होणार आहे. त्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे. कृपया खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि ह्याच्यावरनं दरवेळी नेट एक्झाममध्ये आणि सेट एक्झाममध्ये प्रश्न विचारतात. तर पेपर क्रमांक 1 जो आहे, आज तारीख आहे 3/6/2025. पेपर 1 मधील युनिट 10 हायर एज्युकेशन, ह्याच्यात एक कन्सेप्ट येतो टेक्निकल एज्युकेशन, तांत्रिक किंवा अभियांत्रिक शिक्षण. अभियांत्रिक शिक्षण ह्याच्यात एक कन्सेप्ट आहे NITTTR. दरवेळी ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. आता टेक्निकल एज्युकेशन ह्याचा अर्थ अभियांत्रिक शिक्षण, जे इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकल मध्ये जो शिक्षण दिलं जातो त्याला टेक्निकल एज्युकेशन असे आपण म्हणतो. इवन मॅनेजमेंट शिक्षण म्हणा, वैद्यकीय शिक्षण म्हणा, कृषी शिक्षण, हे टेक्निकल एज्युकेशन मध्ये येत असतात. आपल्याला मुद्दा हे आहे की NITTR ह्याच्यावरती कसे प्रश्न विचारतात. NITTR म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म काय, ते कधी स्थापन झाले, कोण स्थापन केले, कुठे कुठे स्थापन केले, स्थापन करण्याची पाठीमागील उद्देश काय आहे आणि त्याचा फंक्शन्स काय आहे हे आपल्याला बघायचं. आता NITTR चा फुल फॉर्म नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, नॅशनल इन्स्टिट्यूट. लक्ष, फुल फॉर्म वरती अनेक वेळा प्रश्न विचारलेले होते, त्यामुळे फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ह्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता मी, त्याच्यात फक्त टायटल लिहिताना मी चुकलो होतो म्हणून एका ताईने मला सूचना केली आणि पुन्हा ते व्हिडिओ मी रिपीट करतोय. ते एडिट करता येत नाही म्हणून मी पुन्हा व्हिडिओ रिपीट करत आहे, कारण टायटल मध्ये थोडं स्पेलिंग चुकलं होतं म्हणून. हे टायटल लक्षात घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था, टेक्निकल ऑफ टेक्निकल तांत्रिक, टीचर्स ट्रेनिंग, रिसर्च. हे काय आहे बघा, ह्याचा काय नेमकं उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह, त्याचा उद्देश काय आहे. ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटेक्निकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी, इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकल कॉलेज मध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या कॉलेजमध्ये अध्यापन करणारे जे टीचर्स असतात, जे प्रोफेसर असतात, त्या प्रोफेसरांचा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, त्या प्रोफेसर म्हणजे जो टीचर्स असतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवणारा, पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकवणारा जो शिक्षक असतो, त्या शिक्षकांची क्वालिटी, त्या शिक्षकांची टीचिंग मेथड, त्या शिक्षकांची टीचिंग कौशल्य, त्या शिक्षकांची नॉलेज, त्या शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ही संस्था ट्रेनिंग देत असतात. त्या शिक्षकांना जो टेक्निकल कॉलेजमध्ये अध्यापन करणारे शिक्षकांना करिक्युलम, अभ्यासक्रमाबद्दल माहिती देणे, टीचिंग मेथड्स बद्दल माहिती देणे, नवीन अपग्रेडेशन माहिती देणे, नियोजन, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, मूल्यमापन, इव्हॅल्युएशन बद्दल
ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटी कसं कंडक्ट केला पाहिजे, हे पूर्ण नॉलेज त्या शिक्षकांना देण्यासाठी 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, 1 वर्षांचा ट्रेनिंग दिले जातात या शिक्षकांना. कोण? या संस्था NITTR यांनी. सध्या भारतात 4 ठिकाणी NITTR ही संस्था काम करीत आहे. 4 ठिकाणी, सध्या 4 ठिकाणी आहे. 4 NITTR चेन्नई येथे, चेन्नई, तामिळनाडू येथील चेन्नई. 1964 रोजी ही स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर NITTR मध्य प्रदेश, भोपाळ येथे 1965 रोजी स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर NITTR वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल येथे कोलकाता 1965 रोजी स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर NITTR चंदीगड, पंजाब चंदीगड आपण म्हणतो, चंदीगड 1967 रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. या 4ही संस्थेला सध्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी असे म्हटले जातात. अभिजात विद्यापीठ, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. आता ह्याच्यावर नियंत्रण कोणी ठेवतात? तर भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ह्यांना फंडिंग देत असतात, त्यांना गायडन्स देत असतात, त्यांना सपोर्ट करतात. ही NITTR स्थापन कोणत्या कायद्याने केलेले आहे? तर सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट. कृपया हे लक्षात ठेवा. 1860 सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट. सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 या कायद्या अंतर्गत NITTR स्थापन करण्यात आलेली आहे. नेट एक्झामला एकदा प्रश्न विचारलेले होते आणि खूप वेळ ह्याचा फुल फॉर्म विचारलेले आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. मी काय सांगितलं. टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय, टेक्निकल एज्युकेशन मध्ये NITTR म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय, त्याचं फंक्शन काय, कोणत्या उद्देशाने हे स्थापन करण्यात आलेलं, किती कोर्स दिले जातात, कोणाला कोर्स गायडन्स दिले जातात, किती ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेलं आहे, कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे, सध्या ह्याला काय म्हणतात, कोणत्या कायद्याने हे स्थापन झालेलं आहे. ओके, थँक्यू, नमस्कार. गुड.